लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। धनेगाव येथे जनआक्रोश मोर्चा, धरण उशाला कोरड घशाला, देवणीचे गटविकास अधिकारी यांनी पत्रकारांना प्रतिक्रिया देण्यास नकार। धनेगाव येथे जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला होता। धरण उशाला कोरड घशाला अशीच काहीशी गत देवणी तालुक्यातील एका पाणीदार लोकांच्या सुशिक्षित धनेगावात झाली आहे। ग्रामसेवक यांनी गावातील गटातटांना आपापसात गुंतवून आपले हितसंबंध साधले आहेत। शेवटी सामान्य जनता पाण्यासाठी आक्रोश करून ग्रामपंचायतीला कित्येक विनवण्या निवेदन देऊन सुद्धा पाण्याविना तहानलेली राहिली आहे। शेवटी जनआक्रोश मोर्चा घेऊन गेलेल्या ग्रामस्थांना पदाधिकाऱ्यांची आरेरावी सहन करावी लागली। यावेळी विस्तार अधिकारी यांनी लेखी आश्वासन देऊन दिनांक 7 जून रोजी विशेष ग्रामसभा लावली असता अधिकारी आणि ग्रामपंचायत सदस्यांनी गावाला आक्रोशाला वाटाण्याच्या अक्षता लावल्या। शेवटी गटविकास अधिकारी यांच्या उपस्थितीत झालेल्या ग्रामसभेत ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार, आरेरावी, जनहिताची उदासीनता, टक्केवारी, प्रचंड भ्रष्टाचार या बाबी समोर आल्या। तत्पूर्वी ग्रामसेवक यांनी तब्येतीचे कारण दाखवून धूम ठोकली। ग्रामसेवक यांचं निलंबन करून आजवरचा लेखाजोखा विशेष ग्रामसभेत मांडावा असा ठराव गटविकास अधिकारी यांच्या उपस्थितीत पारित झाला। जनभावना अतिशय तीव्र असताना ग्रामपंचायत आणि ग्रामसेवक यांच्या प्रति जनतेत तीव्र रोष दिसत आहे। प्रशासनाने आचारसंहितेचं कारण सबब पुढे करीत पाणी टंचाईचे गांभीर्याने लक्षात न घेता धनेगावकरांची तहान भागवण्यापेक्षा तहान वाढवून बीडीओ परतले। यावरून न्याय मिळेल या आशेने असलेल्या ग्रामस्थांचा हिरमोड झालेल्या चित्र दिसून आलं। याबाबत देवणीचे गटविकास अधिकारी यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला असून धनेगावकरांना कधी न्याय मिळणार आता हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। काल धनेगाव गावामध्ये ग्रामस्थांनी पाणी टंचाईच्या निषेधात म्हणून घागर मोर्चा काढला होता। त्यामध्ये विस्तार अधिकारी व्हिडिओ प्रतिनिधी म्हणून हजर झाले होते आणि त्यांनी लेखी स्वरूपामध्ये विशेष ग्रामसभेचं आयोजन करून स्वतः लेखी देऊन लोकांना सांगितलं होतं की आज सकाळी 11:30 वाजता सर्व ग्रामस्थांनी ग्रामपंचायतला हजर राहायचं आहे। त्याच्या अगोदर लोक पूर्ण ग्रामस्थ इथं ग्रामपंचायतला हजर असून कुठलाही कर्मचारी, ग्रामसेवक त्यांनी दिल्याप्रमाणे स्वतः व्हिडिओ प्रतिनिधी किंवा व्हिडिओ हे हजर राहतील हे आश्वासन दिलं होतं, तीही हजर नाही आहेत। विशेष ग्रामसभेचं आयोजन करून ग्रामसेवकाचं पलायन झालेलं आहे आणि काल त्यांनी स्वतःहून विशेष ग्रामसभेचं आयोजन करायला लावलं आणि आज ग्रामसभेचा टायमिंग होऊन गेल्याच्या नंतर उदगीरला आहे, मी दवाखान्यात आहे, मला येणं होणार नाही अशी डायरेक्ट आरेरावीची भाषा त्यांची होती। तर याच्यावरती ग्रामसेवकावरती प्रशासनानं एक चौकशी नेमून व्यवस्थित पूर्ण या ग्रामपंचायतमध्ये त्यांनी 12 वर्षामध्ये एवढा भोंगळ कारभार केला आहे त्याची माहिती अधिकारामध्ये माहिती मागितली असता माहिती अधिकारामध्ये त्यांनी आता अद्यापर्यंत कुणालाही माहिती दिली नाही। 2-3 वेळेसचा त्यांनी याच्यामध्ये पंचनाम्यामध्ये बदल पण केलेला आहे। संदिग्ध आढळून आल्या शिवोनी 3 वेळेसचं पत्र दिलं त्यांना, त्याच्यातून परत त्याचा पंचनामा झाला नाही, त्याच्यावर कारवाई झाली नाही। अशा पद्धतीचा भोंगळ कारभार धनेगाव ग्रामपंचायतीमध्ये चालू आहे। याची चौकशी करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल। धनेगाव येथे 3 पाणी फिल्टर मंजुरीला आहेत, त्यापैकी 2 पाणी फिल्टर यांनी चालू केले होते, तब्बल ते 2 महिने काहीतरी कालावधीत चालले, त्याच्यानंतर ते अचानक बंद झाले आणि आम्ही ग्रामस्थांनी विचारपूस केली असता की बाबा फिल्टर का बंद आहेत, तर त्यांच्याकडून आम्हाला असं उत्तर आलं की हे फिल्टर चोरीला गेले आहेत। विशेषतः करायचं म्हणलं तर ज्यांनी अर्ज दिले फिल्टरच्या बाबतीत त्यांचे काही उत्तर दिले नाहीत आणि पोलीस स्टेशनलाही माझ्या मते ते फिल्टर चोरीला गेलेली नोंद नसेल आणि आज गेले 7-8 वर्ष झाले फिल्टरच्या बाबतीत उडवणीची उत्तरं देत आहे। ते फिल्टर नेमकं गेले कुठं याचा ग्रामस्थांना खूप मोठा प्रश्न पडला आहे। ग्रामपंचायत कार्यालयावरती गावातील सर्व जनतेने, सामान्य जनतेने फक्त पिण्याचं पाणी आम्हाला भेटत नाही या कारणास्तव मोर्चा काढला। मोर्चा काढले असताना या ठिकाणी शासकीय प्रतिनिधी म्हणून व्हिडिओ या ठिकाणी आले, त्यांनी आम्हाला आश्वासन दिले की विशेष ग्रामसभेचं उद्या नियोजन करा आणि आम्ही येत आहोत। आणि आज वस्तुस्थिती बघायची म्हणली तर ग्रामपंचायतमध्ये गावातील सर्व जनता फक्त पिण्याचं पाणी या ठिकाणी मागत आहे, तरी या ठिकाणी प्रशासनाचा कुठला माणूस नाही, ग्रामपंचायतचा कुठलाच माणूस अवेलेबल नाही। धनेगाव गावातील तमाम जनतेला या सर्व लोकांनी मिळून वाऱ्यावरती सोडला आहात। भारताला स्वातंत्र्य मिळून आज एवढे वर्ष झाले। आज खरं तर आपण संविधानाच्या
कायद्यामध्ये जगतो याचं कुठंतरी आम्हाला खूप मोठं दुःख वाटत आहे की आमच्यावरती प्रचंड या प्रमाणामध्ये प्रशासन असेल, इथले स्थानिक राज्यकर्ते असतील, हे या ठिकाणी अन्याय करत आहेत आणि आज गाव हे फक्त पिण्याच्या पाण्यासाठी तरसत आहे. याची प्रशासनाने दखल घ्यावी एवढीच या ठिकाणी आपणास कळकळीची विनंती करतो. आणि काल आमच्या गावामध्ये घागर मोर्चा काढलेला होता महिलांनी, आणि घागर मोर्चा काढला असताना गावामध्ये काल आम्ही ग्रामसेवकाला थांबून घेतलो होतो आणि ग्रामसेवकाला जायचंच नाही गावाच्या बाहेर म्हणून सांगितलं असताना ग्रामसेवकांनी बीडीओला आम्ही फोन लावलो आणि येऊन आमच्या गावचा पाण्याचा प्रश्न मिटवा म्हणून सांगितलं असता त्याने पंचायत समितीचे विस्तार अधिकारी गोपनवाड म्हणून त्यांना पाठवलं होतं आणि त्याने येऊन आम्हाला लेखी आश्वासन देऊन गेलं की उद्या विशेष ग्रामसभा तुमच्या गावामध्ये भरवण्यात येईल. आणि आज रोजी त्याने दिलेल्या वेळेप्रमाणे आज वेळ निघून गेली आहे, पण अद्याप इथं कुठलंच प्रशासकीय अधिकारी किंवा ग्रामपंचायत सदस्य किंवा कुठला सरपंच उपसरपंच इथं अवेलेबल नाही, उपलब्ध नाही. आणि त्याच्यामुळे ग्रामस्थांनी असा विचार केला आहे की ग्रामपंचायतीला कुलूप ठोकून जोपर्यंत हे येत नाहीत तोपर्यंत ग्रामपंचायतीचं कुलूप काढणार नाही असं ग्रामस्थांनी ठरवलं. आता इथं सर नागरिकाचं जे ऐकलो तर त्याच्या हिशोबानं माझ्या लक्षात आले की इथं सगळं क्रोध जे आहे ग्रामसेवकाचं आहे. तर तुम्ही त्या ग्रामसेवकावर का कारवाई करणार आहे ह्याच्याबद्दल तेवढं 2 मिनिटाची प्रतिक्रिया. हेच प्रतिक्रिया राहील आताची राहील. रिपब्लिकन वार्तासाठी लातूर देवणी प्रतिनिधी सगीर मोमीन.